नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू चिकेमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सर्वांना माझ्याकडून ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत ईद स्पेशल गुलगुले आणि शीरखुर्मा। त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 वाटी गूळ, ज्याला आपण बारीक ठेचून घेतले, त्याचबरोबर 1.5 वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि थोड्याशा साखरमध्ये विलायची बारीक करून घेतलेली आहे। असं विलायची पावडर आपण इथे घेतलेले। सर्वात आधी आपण गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये साधारण 1 तांब्या पाणी टाकूया। गॅस फुल फ्लेमवर आपण इथे ठेवू। त्यामध्ये हा आपण बारीक केलेला गूळ टाकूया। आणि व्यवस्थित हा गूळ पाण्यामध्ये विरघळून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपला गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला आहे आणि आपल्या गुळाच्या पाण्यालाही चांगलं टेम्परेचर आले आहे। मित्रांनो, आपण आता इथे गॅस बंद करूया। उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला। मित्रांनो, याच्याऐवजी तुम्ही साधारण 2 ते 3 तास गूळ पाण्यात भिजवून सुद्धा असं मिश्रण तयार करू शकता, परंतु आपल्याला थोडीशी घाई होती त्यामुळे आपण बारीक गूळ करून तो पाण्यामध्ये विरघळून घेतलाय, गरम पाण्यामध्ये विरघळून घेतलाय। आता आपण याला साधारण एक 10-15 मिनिटं थोडं थंड होऊ देऊया, मग पुढील प्रोसेस करूया। मित्रांनो, एक साधारण 10 मिनिटांनंतर आपलं पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये आता आपण हळूहळू गुळाचं पाणी ॲड करूया। मित्रांनो, इथे आपल्याला रेग्युलर आपण जे भजे बनवतो त्याची पिठाची जशी कन्सिस्टन्सी असते तशी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे। त्यामुळे आपण हळूहळू थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करूया। अशा प्रकारे आपलं सगळं जे पाणी घेतलं होतं आपण गुळाचं, ते आपण गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता अशी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे होती। आता आपण यामध्ये ॲड करूया विलायची पूड। याला व्यवस्थित मिक्स करून या बॅटरला साधारण एक 15 ते 20 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया। जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये गुलगुले तळण्यासाठी थोडं तेल टाकून त्याला गरम करून घेऊया। मित्रांनो, इथे साधारण 15 मिनिटं झालेले आहे। इथे आपलं जे बॅटर होतं ते आपण रेस्ट करायला ठेवलं होतं। आता आपण यामध्ये साधारण अर्धा टीस्पून बेकिंग सोडा ॲड केला आहे। याला व्यवस्थित मिक्स करून आपण आता गुलगुले तळून घेऊया। त्यासाठी आपण गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम व्हायलाही ठेवलं होतं। मित्रांनो, इथं आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण गुलगुले तळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपले इथे गुलगुले फुगले आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवर आपण त्याला आता तळून घेऊया। एकदम छान असा रंग इथे आपल्या गुलगुल्यांना आलाय।
मित्रांनो आता आपण याला सर्व करूया। अशा प्रकारे आपले इथे गुलगुले बनून रेडी झालेले आहे। आता आपण तयारी करूया शिरखुर्म्याची। मित्रांनो त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे साजूक तूप, बारीक शेवया, साखर, दूध, खोबऱ्याचा किस, पिस्ता, काजू, बदाम, चारोळी आणि विलायची पावडर। मित्रांनो इथे काजू बदाम आपण बारीक करून घेतलेले आहे। त्याचबरोबर आता आपण गॅसवर एक कढई ठेवू, त्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकूया साजूक तूप। इथे आपलं साजूक तूप गरम झालंय, लगेच आपण त्यामध्ये ॲड केलं आहे बारीक शेवया। मित्रांनो 1-2 मिनटं रंग चेंज होईपर्यंत आपण शेवयाला परतून घेऊ। बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन कलर आपल्या शेवयाला आलेला आहे। मित्रांनो आता आपण याला बाजूला काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण आता टाकूया खोबऱ्याचा किस, त्यालाही आपण थोडंसं परतून घेऊ। इथे खोबरंही आपलं बऱ्यापैकी परतलं होतं। आता आपण यामध्ये ॲड केले आहे काजू बदाम, जे की आपण थोडेसे आबडधोबड बारीक करून घेतले होते। त्याचबरोबर पिस्ता, चारोळी हे आपण सर्व व्यवस्थित एकत्र करून त्याला परतून घेऊया। इथे त्याचबरोबर आपण इथे ॲड केलेले आहे जे आपण फ्राय करून घेतल्या होत्या अशा बारीक शेवया। मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित मंद आचेवर आपलं सर्व ड्रायफ्रूट आणि शेवया इथे परतल्या गेलेल्या आहे। मित्रांनो आता आपण यामध्ये ॲड करूया दूध, जे की आपण पहिलेच थोडंसं तापवून घेतलेलं होतं आणि ह्या सर्व मिश्रणासोबत त्याला व्यवस्थितरित्या आपण थोडंसं उकळून घेऊ। बघू शकता एकदम छान अशी कन्सिस्टन्सी आणि रंगही इथे शिरखुर्म्याला आलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी आपण इथे साखर आणि विलायची पावडर इथे ॲड केलेली आहे आणि 2 मिनटं आपण याला उकळून घेऊन आपल्या शिरखुर्मा तुम्ही बघू शकता एकदम छान अशी उकळी आपल्या शिरखुर्म्याला आलेली आहे आणि अशा प्रकारे आपला इथे शिरखुर्मा रेडी झाला आहे। मित्रांनो आता आपण याला सर्व करूया। अशा प्रकारे ईद स्पेशल शिरखुर्मा आणि गुलगुले आपले इथे बनून रेडी झालेले। मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।